नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये. नमस्कार. आज आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरीच्या सोडतीसाठी ठाणे येथील गडकरी रंगायत नाट्यगृह इथे आलेला आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लॉटरी काढण्यात येणार आहे. तर चला जाऊन बघूया आपण कोणाच्या स्वप्नातलं घर आज साकार होणार आहे. चला बघूया. लॉटरीचा आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थँक्यू सो मच म्हाडा. आज लग्नाला आमच्या 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एवढं मोठं गिफ्ट मला भेटलं. खूप 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 धन्यवाद. सुनंदा शिंपी यांना घर लागलेलं आहे. त्यांचा मुलगा आलेला आहे, कारण आई मंचावर येऊ शकत नाहीये. सुनंदा शिंपी. किरण पाटील. आता 3 घरं लागलेली आहेत, पण मला वाटतं तिन्ही ठिकाणी घरं मिळणार का नाही. एकच घर मिळणार, 2 द्यावी लागतील. घर लागले त्याबद्दल खूप आनंद झालाय. थँक्यू. आणि सोडत आता नुकतीच संपलेली आहे आणि त्यामध्ये आपल्यासोबत दीपक पवार यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना घर सुद्धा लागलेलं आहे. त्यांच्या स्वप्नात घराची पूर्तता झालेली आहे. तर आपण त्यांना भेटूया आणि विचारूया. नमस्कार सर, काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया, काय आहे तुमच्या चेहऱ्यावर? आनंद आनंद आनंद. बरं, मला सांगू शकता की तुम्ही कधी फॉर्म भरला आणि तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे पूर्ण म्हाडाचा? पत्रकार कोट्यातूनच भरला. फर्स्ट टाइम भरला. पत्रकार कोट्यातून तुम्ही फॉर्म भरला, पहिल्यांदाच भरला आणि तुम्हाला पहिल्यांदाच घर लागलेलं आहे म्हणजे किती लकी आहे. तारीख पुढे जात होते त्यामुळे थोडं टेन्शन होतं. कधी एकदा वाढत होतं की कधी लागणार कधी लागणार. फायनली आम्ही जागे होतो. काय होतं ते बघू एकदाच. बरोबर, जे होईल ते होईल, पण फायनल होईल. पण तुमच्या घराचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि तुम्हाला खूप चांगल्या ठिकाणी घर मिळालेलं आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन आणि म्हाडावरचा विश्वास वाढलेला आहे. नक्कीच. तुम्ही काय म्हणाल? माणूस आता भरू शकतो, कारण पहिली जी पारदर्शकता नव्हती वाटत आमच्यासारख्या सामान्य माणसाला की बाबा नाही बघितले असेल कोणाच्या घरी ओळखी चालले. पण आता आम्हाला ऑनलाईनमुळे क्लिअर झालंय की नाही कोणालाही नंबर लागू शकतो. म्हणजे म्हाडावर लोकांचा विश्वास झालेला आहे की ऑनलाईन पद्धतीमुळे म्हाडावर लोकांचा विश्वास वाढला आहे आणि कोणालाही घर लागू शकतो असं मॅडमचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर अजून एक विजेते आहे ज्यांना म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? यशोधन कांगणे. कांगणे. आणि आपण किती प्रयत्नामध्ये फॉर्म भरला होता? हा माझा 5वा प्रयत्न आहे. याआधी मी भरपूर ठिकाणी अप्लाय केलेलं. पुणे मंडळ, कोकण मंडळ, मुंबई मंडळामध्ये अप्लाय केलेलं, पण तिथे मी विजयी नव्हतो झालो. यावेळेस मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून ठाण्यामध्येच राहतो आहे आणि माझं स्वप्न हे ठाण्यातच घर घेण्याचं होतं, पण मला स्वतःहून होत नव्हतं शक्य. त्यामुळे मी म्हाडातर्फे अप्लाय करत होतो. ठाण्यातल्या प्राइस आपल्याला परवडणार नव्हत्या म्हणून तुम्ही म्हाडातर्फे अप्लाय करत आपल्याला होतो स्वस्तात आणि हो अगदी परवडणाऱ्या किमतीत म्हाडाने आज मला डोंबिवली येथे घर दिलंय. रुनोल गार्डन्स मध्ये घर लागलं. गार्डन डोंबिवली येथे आपल्याला फ्लॅट लागलेला आहे. ऑलमोस्ट रेडी टू पोझिशन असल्यामुळे तोही एक आनंद आहे की मला लगेच स्वतःचा घराचा ताबा भेटणार. मला लगेच आपल्या घराच्या स्वप्नातल्या घराचा ताबा मिळणार आहे आणि म्हाडाने तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. पारदर्शक कारभार होता. म्हणजे असे बऱ्याच वेळा न लागल्यामुळे लोक मन प्रदूषित करत होते की सेटिंग असतं, हे असतं, ते असतं, पण मी प्रयत्न करत राहिलो आणि यावेळेस तर अगदी अप्लाय म्हणजे तिथे नाव येण्याच्या आधी मेसेज येत होता, त्यामुळे लगेच कळलं की मी विनर आहे. तर म्हाडाचा अगदी पारदर्शक कारभार आहे हे मी आज इतर अर्जदारांनाही म्हणजे सांगू इच्छितो. म्हाडावर विश्वास ठेवा, अप्लाय करत राहा, नक्की विजेते व्हा. हो, हे अगदी म्हणजे तुमचं
स्वतःचे लक्ष आहेत, लागेल तर लागेल, नाही लागणार नशिबावर आहे. पण म्हाडा आपल्या स्वप्नाचं घर. अगदी हो, म्हाडा आपल्या सोबत आहे. हो आणि तुम्हाला नशिबाने साथ दिली. हो. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.